40,000 सैन्य घेऊन त्या पन्हाळा गडाला वेढा दिला होता. अरे गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर आणि त्या पन्हाळा गडाला 42,000 सैन्यांचा वेढा होता. राजे गडावरती होते आणि राजांबरोबर फक्त 12 मावळे होते. धोधो धोधो पाऊस पडत होता आणि त्या पडणाऱ्या पावसामध्ये राजाने प्लॅन केला, या गडावरून आता निघायचं. या गडावरून आता 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये मी बसणार आणि दुसऱ्या पालखीमध्ये माझ्यासारखाच प्रति शिवाजी तयार करायचा, असं राजांचं ठरलं होतं. आता राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे होता आणि त्या गडावरती असा एकच मावळा होता, तो हुबेहूब छत्रपती शिवाजी राजांसारखा दिसायचा. चालणं राजांसारखं होतं, त्याचं बोलणं राजांसारखं होतं, दाढी राजांसारखी राखायचा, असा एकच मावळा होता. त्याचं नाव होतं शिवाकाशी. पण राजे त्याला म्हणत नव्हते, कारण त्याचं लग्न होऊन फक्त 2 वर्ष झाली होती. राजे मनात विचार करायचे, याच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या आईला, याच्या बायकोला मी काय उत्तर देऊ. म्हणून राजे त्याला म्हणत नव्हते. हे कळलं त्या शिवाकाशिकाला, राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. शिवा राजांसमोर आला आणि राजांना मुजरा करू लागला. राजा 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 घ्यावा मुजरा, राजा घ्यावा मुजरा. छत्रपती शिवाजी राजे सांगता, शिवा कशासाठी पाहिजे रे मुजरा, कशासाठी पाहिजे तुला मुजरा. त्यावेळी शिवा म्हणतो, राजा तुमच्या डोक्याचा मुकुट माझ्या डोक्यात घालण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये धडाधड सुना पडतील. राजा तुमच्या डोक्याचा मुकुट माझ्या डोक्यात घालायला द्या, तुमची भवानी तलवार मला लावायला द्या, तुमचं छत्रपती शिवाजी राजे नाव मला द्या. मी बसतो त्या पालखीमध्ये, मी जातो त्या सिद्धीच्या शामिल्यामध्ये. द्या राजा तुमचे कपडे, द्या तुमची भवानी तलवार, द्या तुमचं छत्रपती शिवाजी राजे नाव. त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजे सांगतात, शिवा अरे हे कपडे घालून तिथं जायचंय ना राजा, तिथून पुन्हा नाही यायचं बघ, तिथून पुन्हा नाही यायचं. शिवा म्हणतो, राजा त्यासाठीच मागतोय की मग असं केलं तर शिवा नावी म्हणून मरेल आणि तुमचे कपडे जर घालून गेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरेल. द्या राजा तुमचे कपडे, द्या तुमची भवानी तलवार. छत्रपती शिवाजी राजाने डोक्याचा मुकुट काढला, शिवाजी डोक्यात घातला, भवानी तलवार लावायला दिली, कपडे घालायला दिले, आपलं छत्रपती शिवाजी राजे नाव दिलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बोलायचं कसं, चाला